हॅलो नमस्कार मराठी ब्लॉगर सुनीतामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे। चला तर मी आता स्वयंपाक करणार आहे। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे खिचडीसाठी सामान तयार करून घेतलेलं आहे। कांदा चिरलेला आहे, टोमॅटो चिरलेला आहे, लसूण आणि अद्रक वाटून घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर। चला मग आता आपण खिचडी बनवूया। आता मी कुकर मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, मोहरी टाकली, लसूण तळला आहे, कांदा टाकून घेते। आणि मी इथे खिचडीसाठी वापरणार आहे व्हेज बिर्याणी सुहाना मसाला आणि ह्याच्याने खिचडी पण खूप छान बनते। या मसाल्यामध्ये आपल्याला लवंग, दालचिनी किंवा तेजपान सगळं काही याच्यामध्ये मिळून जातं, त्याच्यामुळे खिचडीला टेस्ट सुद्धा खूप छान येते। आता कांदा तळलाय, आपण टोमॅटो टाकून घेऊया। आता खिचडीसाठी लागणारे तांदूळ धुवून घेते मी मसूर डाळ पण टाकते, खूप छान लागते, तुम्ही सुद्धा कधीतरी टाकून बघा। अगोदर तांदूळ धुवून घेते मी। आता हे याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि सुहाना बिर्याणी मसाला घेतलेला आहे। आता तो आपण टाकून घेऊया। आणि आता हे धुवून घेतलेले तांदूळ, तांदूळ तेलात गरम झाल्यानंतर मी आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तेलामध्ये तांदूळ थोडेसे गरम होऊ द्यायचे, म्हणजे खिचडीला चव खूप छान येते। आणि त्याच्यानंतर मी पाणी टाकून घेतलं आहे। आणि सर्वात शेवटी मीठ टाकायला कधीही विसरायचं नाही। आणि सर्वात शेवटी मी बटाटे धुवून घेतलेले आहेत चिरून, आणि आता टाकत आहे। आता इकडे कुकरच्या शिट्या होतात, तोपर्यंत आपण भाकरी टाकून घेऊया। भाकरी टाकून घेते, 2 भाकरी करायच्या आहेत, त्याच्यामुळे शिट्या होईपर्यंत पटकन होऊन जातील। आपल्याला एका कामाबरोबर अनेक कामं करायची बायकांना सवय असते, त्याच्यामुळे हे काही अवघड वाटत नाही।
अशा प्रकारे तयार आहे आपली झटपट व्हेज बिर्याणी किंवा खिचडी, असं आपण काही पण म्हणू शकता, पण टेस्टला खूप एकदम व्हेज बिर्याणीसारखीच लागते. आणि हे आहे इडलीचे तांदूळ वाटून घेतलेले आहेत मी. उद्या सकाळी इडली करायची असं प्लॅन आहे. बघूत आता इडली होतं का डोसा करते ते. पण आता इडलीचं बॅटर मी वाटून ठेवलं आहे. याच्यामध्ये मी खायचा सोडा टाकून घेतलेला आहे आणि मीठ सकाळी टाकणार आहे. तर आता हे रात्रभर चांगल्या प्रकारे पीठ वरती फुगून येतं. स्वयंपाक माझा झालेला आहे आणि आता 9 वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक झालेला आहे. तर असंच होतं, रोज कितीही लवकर जेवायचं म्हटलं तरी 9च्या नंतरच आमचं जेवण होतं. कारण यांनी फिरायला गेले की लवकर येत नाहीत, 9च्या नंतरच येतात. त्याच्यामुळे स्वयंपाक करून आपणच जेवण करत बसणं हे आपल्याला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे उशीर होतो जेवायला. आणि मग 9च्या नंतर आल्यानंतर जेवण वगैरे करेपर्यंत 9:45 वाजतात आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे घासायचे असतात. आणि आपल्या बायकांना स्वयंपाक केल्यानंतर सगळेजण सोबत असतील किंवा मोठी माणसं जेवली तरच आपल्याला जेवायला पण चांगलं वाटतं किंवा समाधान मिळतं. त्याच्यामुळे आल्यानंतरच त्यांनी आम्ही जेवण करतो. मी खूप म्हणते की आपण 8-8:30च्या दरम्यान जेवण करूया, पण मिस्टर फिरून लवकर येतच नाहीत, काय कर, त्याच्यामुळे आमचं जेवण उशिराच होतं. जेवण झाल्यानंतर मी भांडे घासून घेते. असं आहे आजच्या जेवणातील मेनू: भाकर, बटाट्याची भाजी आणि खिचडी किंवा व्हेज पुलाव. चला आता आम्ही जेवण करून घेतात. मैत्रिणींनो, जेवण झालं आणि त्याच्यानंतर भांडे घासले, किचन ओटा आवरला आणि झाडून काढलं. आता म्हटलं व्हिडिओचा एंड करावा. मैत्रिणींनो, अशा प्रकारचं असतं माझं संध्याकाळचं रोजचं रुटीन. तुम्हाला आजचा व्हिडिओ माझं संध्याकाळच्या रुटीनचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूत आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.